मनसेकडून सध्या बँकांमध्ये मराठी बोलण्यासाठी निवेदन दिलं जाते। मात्र अशातच सकाळी मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट केले, महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्रद्रोहीच असल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। ज्यांना मराठीत बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात, अन्यथा महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची लायकी दाखवू अशा पद्धतीचा एक इशाराच देशपांडे यांनी दिला आहे। दरम्यान संदीप देशपांडे यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। माझ्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, सकाळीच तुम्ही एक ट्विट केलेला आहे, मराठी बोलणार नाही त्यांनी महाराष्ट्रातून जावा अशा पद्धतीचं ट्विट आहे। नेमकं कोणाला हा इशारा आणि काय या ट्विटच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय? जे महाराष्ट्र द्वेषी आहेत, ज्यांना महाराष्ट्राचं खाणं खातात, महाराष्ट्राचं पाणी पितात, महाराष्ट्राची वीज वापरतात, महाराष्ट्राचे रस्ते वापरतात, सब कुछ महाराष्ट्र, ज्यांना महाराष्ट्राने मोठं केलं त्यांना जर मराठी बोलायचं नसेल, ज्यांना ह्या महाराष्ट्राने पोसलं त्यांना जर मराठी बोलायचं नसेल तर ते महाराष्ट्रद्रोहीच आहेत आमच्या लेखी। आणि ज्यांना बोलायचं नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा, जिथे जी भाषा त्यांना आवडते त्या भाषेत जाऊन त्यांनी स्थायिक व्हावं। तुमचं आज ट्विट येत आहे आणि त्यानंतर आता हे किती दिवसाचा हा इशारा असेल, त्यानंतर काय भूमिका असेल? हे बघा कसं आहे, तुमचं ॲटिट्यूड काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला जर भाषा शिकायची आहे तर ती 1 महिन्यातही शिकता येते, 15 दिवसातही शिकता येते, एखादा माणसाला थोडा वेळ जास्त काळ लागू दे, पण तुमचं ॲटिट्यूड काय हा महत्त्वाचा विषय आहे। असं तुम्हाला जाणून आलेलं आहे का की काही लोकांनी तसा पद्धतीचा ॲटिट्यूड दाखवलेला आहे का, आणि काय इशारा असेल त्यांना आता यापुढचा? जे ॲटिट्यूड दाखवतील त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। संदीप देशपांडे यांनी आज सकाळी ट्विट केलेला आहे आणि पुन्हा एकदा इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलायचं नसेल, प्रयत्नही करायचा नसेल तर महाराष्ट्रात राहायचं नाही अशा पद्धतीचं हे ट्विट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।